गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रेनी ववावे। म्हणजे काय? म्हणजे या जीवनाचा खरा अर्थ आहे ना, हे मन आहे। या मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं? हे मन आहे ना, या मनाला प्रत्येक वेळेला दुःखाचा आणि सुखाचा सामना करावा लागणार आहे। पण जो मनुष्य दुःखाच्या आणि सुखाचा सामना व्यवस्थित करतो, आपलं मन स्थिर करून करतो ना, त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं दर्शन सुद्धा होतं आणि भगवंताची प्राप्ती सुद्धा होते। पण या मनाला सामना नक्की करावा कसा लागतो बरं? हे मन जेव्हा स्थिर राहतं ना, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये खरा भक्तिमार्ग घडत असतो। म्हणजे जर ह्या संसारामध्ये आपण हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये असे काही लोक भेटतात ना, कधी कधी आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात, कधी कधी आपला अपमानसुद्धा करतात। मग त्यावेळेला आपण क्रोधामध्ये जाऊन चालेल का बरं? आपण जर क्रोध निर्माण केला तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये भक्तिमार्ग घडेल का बरं? तेव्हाच आपला संपुष्टात येतो ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही नम्रपणे जर वागलात ना, तुमच्या जीवनामध्ये नम्रता असेल तर तुमच्या जीवनामध्ये समाधानसुद्धा निर्माण होईल। आता इथे बरेच लोक असे म्हणतील की आताच्या या कलियुगामध्ये जर आम्ही नम्रपणे वागायला गेलो तर लोक आमचा फायदा घेतील, आम्हाला चांगलं जीवन जगता येणार नाही। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये अहंकार रूपी रावण जर शिरलेला असेल ना, तर तुम्ही नम्रपणे कधीच वागू शकणार नाही। तुमच्यामध्ये लोभ निर्माण होईल आणि जो मनुष्य नम्रपणाने विचार करून प्रश्न सोडवतो ना, तोच पहिल्या तीराला जातो, तोच जीवनामध्ये समाधान निर्माण करतो। बघा समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आजच्या या कलियुगातला मनुष्य आहे, त्याच्याकडे धनसंपत्तीसुद्धा भरपूर आहे। क्वचित असं माणसं दिसतील की त्यांच्याकडे पैसा पाणी कमी असेल, पण जास्तीत जास्त माणसं आहेत ना, ते भरपूर पैसासुद्धा कमवतात आणि सुख संपादन करण्याचा प्रयत्नसुद्धा करतात, पण त्यांना समाधान मिळतं का बरं? नाही ना। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, जर तुमच्या जीवनामध्ये जर नम्रपणा नसेल तर तुमच्या जीवनामध्ये समाधान कधीच मिळणार नाही। हा नम्रपणा आहे ना, तो कुठून निर्माण होतो बरं? या नम्रपणाचा शोध आपल्याला कुठून घ्यावा लागेल बरं? हे मनाचे श्लोक आहेत ना, हे मनाचे श्लोक माणसाच्या मनावर कंट्रोल कसा करावा, हे मन कसं चालवावं हेच शिकवतात ना। आपलं जीवन काय सोपं आहे का? आपलं जीवन एवढं कठीणाईमध्ये भरलेलं आहे की माणसाच्या मनावर कंट्रोल कोणाचा राहिलेला नाही। आणि ह्या माणसाचं मन आहे ना, जोपर्यंत कंट्रोलमध्ये येत नाही, जोपर्यंत स्थिर होत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये ही साडेसाती अशीच राहणार आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, तू जर दुसऱ्यांचं सुख पाहत असशील,
दुसऱ्यांच्या जीवनाचा तो अर्थ जर स्वतःच्या जीवनाशी करत असशील तर तुझ्यासारखा दुःखी आहे ना जगामध्ये कोणीच नसणार आहे. कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये काय होतं बरं, आपला मित्रच असेल बघा, आपण सोबत कामावर जातो, सोबत कामावरनं येतो, तो सुद्धा 20,000 रुपये पगार कमवतो, आपण सुद्धा 20,000 रुपये पगार कमवतो, पण त्याचं जीवन आहे ना सुंदर असतं. त्याच्या जीवनामध्ये तो अशा पद्धतीने सर्व काही करतो ना, त्याला महिन्याभराला पैसेसुद्धा पुरतात. पण आपले जेव्हा पगार होतो 10 दिवसाच्या आतमध्ये आपले पैसे संपून जातात. म्हणजे समर्थांनी काय सांगितलेलं आहे बरं, आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, कसं राहावं, कसं नियोजन करावं ना, हे आपलं मन ठरवत असतं. पण जर आपलं मन स्थिर नसेल, मनचं आपलं व्यवस्थित नसेल तर आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं. आपल्याला प्रचिती कसलीही येत नाही, कारण आपण भक्तिमार्गामध्ये नसतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही. तू दुसऱ्याचं सुख जरी वरवरून बघत असतील ना तर ते त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, ते आतून पापांनी बरबटलेले आहेत. म्हणूनच समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. जणी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून पाहे, मनाता चिरे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. बघा किती सुंदर श्लोक आहे. आपल्या जीवनामध्ये जर कोणाला सुख हवा असेल ना तर हे श्लोक सर्व काही सांगून जातो. हे मनाचे श्लोक आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन कसं जगावं ना हे सांगत असतात, या मनाला प्रेरित करत असतात. पण आपण कधी वाचतो का बरं? कधीच वाचत नाही. म्हणून या जगामध्ये असा सर्व सुखी आहे ना, कधीतरी तू विचार करून बघ म्हणा, या जगामध्ये असा कोणीच सर्व सुखी नाही. मग तू स्वतःला का दुःख करून घेतोस? दुसऱ्याचं सुख तुला तुझ्या डोळ्याने दिसतं, पण तू जास्त खोलवर जर गेलास ना तर तुला तिथे अंधकार दिसेल. म्हणजे या जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही. पण जो समर्थांच्या विचारांमध्ये आहे, समर्थांच्या पूर्ण ज्ञानामध्ये आहे ना, भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, तोच सर्व जगामध्ये सुखी आहे, तोच सर्व जगामध्ये समाधानी आहे. म्हणून तुझ्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण तू करायला हवं, भगवंताची उपासना तू करायला हवी, ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. पण हा मनुष्य करतो काय बरं? हा मनुष्य नुसतं दुसऱ्याच्या जीवनामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो की त्याचं जीवन कसं चालू आहे, तो किती सुखी आहे, किती दुःखी आहे. जर समोरचं जर दुःखी असेल ना, मग याच्या जीवनामध्ये वाटायला दुःख जरी आलं तरी याला काही वाटत नाही. पण जर समोरचा सुखी असेल आणि याच्या वाट्याला जर दुःख आलं ना तर देवाला तो दोष देत राहतो की समोरचा काही भक्तिमार्ग करत नाही तरीसुद्धा तो सुखी आहे आणि मीच का दुःखी बरं? मग मी भक्तिमार्ग सोडून देऊ का? आणि अशा वेळेला आहे ना, हा मनुष्य भक्तिमार्ग सोडूनसुद्धा देतो. पण हीच सर्वात मोठी भूल असते ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, अशी जीवनामध्ये अशी वेळ येते ना की मनुष्याचं प्रत्येक दिवस परीक्षा पाहत असतो. आणि हा भगवंत आहे ना, परीक्षाशिवाय आपल्याला कधीच पास करत नाही. पण आपण ते पेपर व्यवस्थित सोडवले पाहिजेत. आपण अर्धवट पेपर सोडवतो, आपल्या पेनामध्ये शाई भरपूर असते पण आपल्याला मात्र काही येतच नसतं. आपल्याला येऊनसुद्धा आपण त्याच्यामध्ये काही लिहत नाही. मग याच्यामध्ये चुकी कोणाची आहे बरं? आपण अर्धवट जाऊन रस्ता सोडून देतो, आपण माघारी येतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर दुसऱ्याचं जीवन तू बघशील ना तर ते पूर्वसंचित आहे. म्हणजे जे पूर्वसंचित तुझे कर्म आहेत ना ते भोगल्याशिवाय तुला सुख निर्माण होणार नाही.
पण जे दुःख तुझ्या वाट्याला जे आलेलं आहे ना, ते दुःख आलेलं जर तुला त्याची तीव्रता कमी करायची असेल तर तुला भक्तिमार्ग करायला हवा, तर तुला 2 वेळची उपासना करायला हवी, दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख पाहायला हवं, तर त्याची तीव्रता कमी होईल ना. बघा, आमचे एवढे पुण्यकर्म होते ना, आमच्या आईवडिलांचे एवढे पुण्यकर्म होते की आम्ही या सद्गुरू भक्तीमध्ये आलो, समर्थ विचारांमध्ये आलो, आणि आज आमचं जीवन एवढं सुखी आहे ना. ही भगवंताची कृपा आहे की कोणत्या जन्मामधून आम्हाला कुठून काढून टाकलं, आणि या जन्मामध्ये भगवंताचे हे चरण आम्हाला दिसले. ही एवढी कृपा आहे ना. कुठे जरी तुम्ही गेलात ना, तुम्हाला कुठेच दिसणार नाही. हा भक्तिमार्ग आहे ना, तुम्हाला प्रचितीसुद्धा देतो. तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ना, ते सुद्धा समर्थ सोडवतात. मग आपण तरीही दुःखाला कवटाळून का बसतो बरं? कारण जर तुमच्या जीवनामध्ये जे दुःख येत असेल ना, तुमच्या पूर्वजन्मामध्ये तुम्ही काही ना काही अवगुण केलेले आहेत आणि त्यांचे भोग आता फेडायचे आहेत. पण समर्थांनी ते सुद्धा सांगितलेलं आहे, जरी तुमच्या मागच्या जन्मीचे कर्म चांगले नसतील तरी सुद्धा ते जर तुम्हाला पुसून टाकायचे असतील तर या जन्मामध्ये तुम्हाला पुण्यकर्म करायला हवे, या जन्मामध्ये तरी भक्तिमार्ग करायला हवा. पण मनुष्य मात्र त्यावर लक्ष देतो का? मनुष्य फक्त पैशाच्या मागे मागे फिरतो, पण भक्तिमार्ग करणं तो विसरून जातो. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, समाधान नक्कीच निर्माण होईल. कारण का बरं? कारण समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. आपण भगवंताचं नामसंकीर्तन जेव्हा करू ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित घडेल. म्हणजे प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी रामादी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जणी तो चितो मानवी धन्य होतो. मनुष्य धन्य कधी होईल बरं? जर मनुष्याने सकाळ होताच नवीन दिवसाची सुरुवात होताच जर परमेश्वराचं चिंतन केलं ना, जर श्रीरामाचं चिंतन केलं, तर तुमच्या जीवनामध्ये आहे ना सुख निर्माण होणार आहे, समाधान निर्माण होणार आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेले काही दुःख असतील ते सर्व काही सकाळमध्ये निघून जातील, आणि तरच हा मनुष्य धन्य पावेल ना. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये बघा, ही जेव्हा सकाळ होते ना, ही सकाळ प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी येत असते. पण त्या वेळेला आपण जागा असू ना, तेव्हाच तो आनंद आपल्याला घेता येईल. पण आपण जर सकाळी 10-10, 11-11 वाजेपर्यंत झोपू जात असू तर तो आनंद आपल्याला मिळेल का बरं? आणि जर आपल्याला भगवंताचा जर सहवास हवा असेल तर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं. जोपर्यंत हा मानव देह ब्रह्ममुहूर्तावर उठत नाही ना, तोपर्यंत या दुःखाच्या वाटेला तुम्हाला जावंच लागणार आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाचं मन जसं असतं ना, तशा माणसाच्या सवयीसुद्धा असतात. म्हणजे या सवयी जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निर्माण होणार नाही. मग या क्रोधामध्ये मनुष्याचं जीवन भरलेलं राहील, लोभामध्ये मनुष्याचं जीवन भरलेलं राहील. म्हणजे नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामनाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मस्तरू दंभ भारू. म्हणजे जर तुमच्या मनामध्ये हा क्रोध जर तुम्हाला यायचा नसेल ना, तर भक्तिमार्गाची तुम्हाला कास धरावी लागेल, श्रीरामाचं नामस्मरण करावं लागेल. ज्याप्रमाणे आपण रामायणामध्ये कथा ऐकलेल्या असतील, वाळल्याचा वाल्मिकी झाला कसा,
त्याला राम नावाचा तो नास्तिकच होता ना. राम नामाचा त्याला शब्दसुद्धा उच्चारता येत नव्हता. मग नारद मुनींनी त्याला सांगितलं ना की तू राम नाम तू घेऊ नकोस, पण मारा बोल. म्हणजे वाईट मनुष्य आहे ना, तो वाईट मनुष्य भगवंताचं नामस्मरण करत नाही, पण वाईट गोष्टी लगेच पाठ करत असतो. लगेच त्याचं ते मन गुंतून जातं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही नास्तिक असाल, तुम्हाला भगवंताचं नामस्मरण घ्यायला आवडत नसेल, पण तरीसुद्धा तुम्ही एकदा तरी श्रवणाला बसा, एकदा तरी हे नामस्मरण घ्यायला सुरुवात करा. तुम्हाला असं वेड लागून जाईल ना, तुम्ही भक्ती मार्गामध्ये कधी तुमचं मन लागून जाईल ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे नाना विकार आहेत ना, ही नाना कामं आहेत, या मनाला कधी भेदून जातील ना, तुम्हाला कळणारसुद्धा नाही. म्हणून हा लोभ तुमच्या मनातून काढायचा असेल, हा क्रोध तुमच्या मनातून काढायचा असेल ना, तर भक्ती मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून भक्ती मार्गामध्ये आपलं मन रमवायला हवं. ज्यावेळी मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, त्यावेळी मनुष्य बघा त्याच्या समोर फक्त भगवंताशिवाय धावा करण्याशिवाय दुसरं काही असतं का बरं? तो काहीच करत नाही आणि त्याच वेळी त्याला भगवंताची आठवण येते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जरा आपण अडचणीत असू तेव्हा आपण एखाद्या मित्राशी कधी बोलतसुद्धा नसू, आणि जर आपण त्याला हाक देण्याचा प्रयत्न केला ना, तर तो आपल्यासोबत बघा आपली मदत करेल का बरं? कधीच करणार नाही ना. म्हणून त्याच्याशी आपण नेहमी रोज बोलायला हवं, त्याच्याशी आपण मैत्री करायला हवी, तेव्हाच तो आपला जीवलग सखा होईल ना. तसंच भगवंताचं सुद्धा आहे. जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं नाही, जर आपण भगवंताची भक्ती केली नाही, मग तो आपल्या हाकेला कसा धावून येईल बरं? जर आपल्या जीवनामध्ये आपली प्रत्येक कामं भगवंताच्या कृपेने होत असतील, भगवंताच्या नामस्मरणाने होत असतील, भगवंताची आठवण करून होत असतील, तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना, तर भगवंत काही करून आपल्याला मदतसुद्धा करणार आहे. पण आपण मात्र कधीतरी संकट पडल्यावरच भगवंताचं नामस्मरण करत असू, मग खूप कठीण आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते रोज घडायला हवं. आणि आपली कर्मसुद्धा बघा, इथे द्विधा मनुष्याची मनस्थिती होते. दोन प्रकारची माणसं असतात. एक मनुष्य असतो ना, तो फक्त भक्तिमार्ग मानत असतो, कर्मांना जास्त महत्त्व देत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, नुसता भक्तिमार्ग करून जर तुम्ही माणसामध्ये राहून माणूस म्हणून राहत नसाल, तर त्या भक्तिमार्ग तुमचा शून्य आहे. समर्थांनी सांगितलं काय आहे बरं? हा भक्तिमार्ग कशासाठी करायचा आहे? माणसाने माणसामध्ये राहून देवत्व निर्माण करणं, हाच भक्तिमार्गाचा खरा उद्देश आहे ना. मग जर आपण ज्या कारणासाठी भक्तिमार्गामध्ये आलो आणि ते कारणाचं आपलं सक्सेस झालं नाही, तर त्या भक्तिमार्गाचा काही उपयोग आहे का? म्हणून अगोदर आपले कर्म व्यवस्थित करायला हवे. माणसामध्ये आपण देव बघायला हवा, प्राणी मात्रामध्ये आपण देव बघायला हवा. जर आपल्या हातून झाडच लावली नाही, तर आपल्याला ऑक्सिजन कुठून मिळेल बरं? म्हणून जर दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख निर्माण करा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला शिका. बघा, तुमच्या जीवनामध्ये एवढं समाधान निर्माण होईल ना, तुम्हाला असं वाटेल की माझ्यासोबत भगवंत आहे. आणि भगवंत आहे ना, त्याच मनुष्याच्या सोबत असतो ज्याच्या जीवनामध्ये चांगली कर्म घडली जातात. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्याच्या जीवनाला खरा अर्थ कधी येतो बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण कधी होतं बरं? या अपेक्षांचं गाठोडं आहे ना, जेव्हा तुम्ही बाजूला ठेवाल ना, तेव्हा तुमचं जगणंसुद्धा सोपं होऊन जातं. पण मनुष्य मात्र मृत्यूचा समय येतो तरीही सुद्धा या अपेक्षांचं गाठोडं आहे. बघा, माझ्या पुढच्या पिढीचं काय होईल, माझ्या मुलाबाळांचं काय होईल, त्याच्या मुलाबाळांचं काय होईल, या दुःखामध्ये हा बुडून जातो. मग या मनुष्याची सुंदरता आहे ना,
तिथेच नाहीशी होते. आणि जेव्हा ही सुंदरता जेव्हा तिथे नाहीशी होते ना, तेव्हा तो अहंकाराला भागीदार होतो, तेव्हा तो लोभाला भागीदार होतो. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात जर सुंदर गोष्ट असेल ना, तर या अपेक्षांचं ओझं कमी करायला हवं. आणि ह्या अपेक्षांचं ओझं आहे ना, बघा प्रत्येक मनुष्याचा एक काळ ठरलेला असतो. जर तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जर आपल्या अंतःकरणाची खरी ओळख आहे ना, ती मनुष्याच्या नम्रतेने होत असते. आणि ही नम्रतेची भावना आहे ना, तुमच्यामध्ये तेव्हाच रुजली जाते जेव्हा तुम्ही भक्ती मार्गामध्ये येता, 2 वेळची उपासना करता, वेळेवर श्रवण करता. आता जर या सोशल मीडियाद्वारे तुम्हाला रोज श्रवण करायला मिळतं, म्हणजे एक काळ होता ना, आपल्याला श्रवणाला जायला भरपूर त्रास व्हायचा. 5-5, 10-10 किलोमीटर चालावं लागायचं. आणि तेव्हा घरी यायला 12 वाजायचे. पण आता तसं राहिलं आहे का? तुमच्या जवळ सत्संग चालू झालेले आहेत, भक्तिमार्ग चालू झालेले आहेत. आणि आता तर आम्हाला मोबाईलवर सुद्धा श्रवण करायला मिळतं. पण मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता आहे ना, नम्रता तेव्हाच येईल तेव्हा मनुष्याचं मन उपासनेमध्ये लागेल. म्हणूनच समर्थांनी दर वेळेला निरूपणामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याने उपासना करायलाच हवी. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये उपासना होत नाही ना, तोपर्यंत आपले प्रश्न कधीच सुटणार नाही. म्हणून उपासनेला महत्त्व द्या. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनारे जणी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, अरे म्हणा, लोकांबरोबर असताना तू न बोलता मौन भावनेनं राहावं असं का सांगितलं असावं बरं? कारण हे मन आहे ना, जेव्हा भरपूर माणसांमध्ये असतं ना, तेव्हा या वैखरीवर माणसाचा कधीच कंट्रोल नसतो. बघा माणसामध्ये भांडणं निर्माण का होतात बरं? जेव्हा बघा आपल्याच मित्राला आपण 4 लोकांमध्ये अपशब्द बोलतो ना, तेव्हा त्याला अपमान वाटत असतो. म्हणून जेव्हा आपण लोकांबरोबर असतो तेव्हा आपला माणूस असतो, त्याला कधीच खालीपणा येईल असं दाखवू नये, त्याचा अपमान करू नये. जेव्हा तुम्ही एकत्र असताना, जेव्हा तुमच्या सोबत कोणी नसतं, तेव्हा त्याला तुम्ही समजवू शकता. पण माणसांमध्ये त्याला समजवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आजपर्यंत तुमची मैत्री तुटलेली असेल, तुमच्या जीवनामध्ये संघर्ष होत असेल, तुमचा भाऊ असेल, तुमचा आईबाप असेल, तुमचा मित्र असेल, तुमची बहीण असेल, ती तुमच्याशी का बोलत नाही बरं? तुम्ही त्यांचा 4 माणसांमध्ये अपमान केलेला आहे. आणि जेव्हा 4 माणसांमध्ये मनुष्याचा अपमान होतो ना, तेव्हा त्याला भरपूर टेन्शन येत असतं. कारण का बरं? म्हणूनच एखाद्याला समजावायचं असेल ना, तर गपचूप घेऊन बघा आपल्याशी तो नम्रतेने वागत असेल तर त्याला समजून फायदा आहे. नाहीतर आपण मौन मुद्रा घेऊन शांत राहावं. पण मनुष्य मौनामध्ये कधी राहतो का बरं? कधीच राहत नाही. म्हणून प्रभू श्रीरामासंबंधी कार्य असेल ना, तर अति आदरपूर्वक त्याविषयी बोलावं. ज्या ठिकाणी राम नाही म्हणजे सत्कर्माचा अभाव आहे, ते ठिकाण आपण ताबडतोब सोडून द्यावं. त्याऐवजी अरण्यामध्ये फेरफटका मारावा, तेथे तुला सुख अनुभवता येईल. पण आता तेवढी झाडं राहिलेली आहेत का? म्हणून आपल्याला बघा, जेव्हा आपला सुट्टीचा वार असेल, रविवार असेल, तेव्हा आपण झाडं लावण्याचा उपक्रम घेतो ना. म्हणून आपण झाडं लावायला हवी, तर आपल्याला ऑक्सिजनसुद्धा मिळेल ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपली मैत्रीमध्ये बघा काही कुचकी लोकंसुद्धा असतात, काही दुर्गुण करणारीसुद्धा लोकं असतात. पण जर
जास्तच दुर्गुण होत असतील ना, तर ती मैत्री आपण सोडून द्यावी. अशा लोकांशी आपण मैत्री करू नये. कारण वाईट मनुष्याचा स्पर्शसुद्धा आहे ना, तो जीवनामध्ये अधोगती निर्माण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या सभोवताली जसं वातावरण आहे ना, तसं मनुष्य घडत असतो. म्हणून आपलं सभोवतालचं वातावरण, आपले मित्रपरिवार आपण तपासायला हवेत. म्हणून शब्द जरा जपूनच वापरावेत. हे जीव आहे ना, हे दुधारी शस्त्र आहे. तिच्या एका बाजूने अमृत आहे तर दुसऱ्या बाजूने विष आहे. म्हणून तिचा वापर आहे ना, मनुष्यानं चांगला करायला हवा. तिचा वापर जपून करायला हवा. या जिभेचा, या वैखरीचा ज्या मनुष्याला चांगल्या रीतीने वापर करायला जमला ना, तोच या जीवनामध्ये भगवंताची प्राप्तीसुद्धा करू शकतो आणि समाधानसुद्धा निर्माण करू शकतो. नाहीतर या जीवनामध्ये बघा, हे ग्रंथ, हे वेगवेगळे काव्य पाठ असणारे एवढे महापुरुष आहेत ना, भरपूर आहेत. पण ते कर्मांमध्ये नाहीत. आणि जो कर्मामध्ये नाही ना, तुम्हाला कितीही ज्ञान असेल, त्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही. म्हणून आजचा जर विचार केला ना, भरपूर असे संत आहेत की जेलची हवा खात आहेत. आपलं तसं आहे का बरं? आपले कर्मसुद्धा शुद्ध आहेत आणि आचरणसुद्धा शुद्ध आहे आणि भक्तिमार्गसुद्धा शुद्ध आहे. पैशाचा काही लवलेश आहे का? नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनाचं खरे सामर्थ्य आहे, खरी ऊर्जा आहे ना, ती उपासनेमध्ये आहे. कर्मांवर लक्ष द्या, तुमच्या जीवनाचं भलंच होईल. जय जय रघुवीर समर्थ.